जे बांधव नंतर आले त्यांच्या माहितीसाठी आजच्या कार्यक्रमाची पत्रिका आहे. याच्यामध्ये संयुक्त बैठक आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चित्रकथी समाज त्यांच्या जात पंचायतीचे पदाधिकारी यांची ही संयुक्त बैठक आहे. BS4 त्यांच्यासह आपण आज सुसंवादाला इथे बसलेलो आहोत. त्याच्यामध्ये स्वागत परिचय वाटलं तर आपण घेऊया. त्याच्यात वेळ घालवत नसेल तर उद्घाटन करताना हां ठीक आहे ठीक. त्याच्यानंतर आपण कोण परिचय करता का? कोणी करणार आहे का? सांगा नाही का कुठून आलं काय आलं? कोणी स्वतःहून परिचय करून द्या ना कोणी. सर हां सर तुम्ही सांगा तुमचा परिचय देऊ. मी गोपीचंद इंगळे, मी BS4चा महासचिव या पदावर कार्यरत आहे. नमस्कार, मी सौ वंदना प्रकाश ओगले. मी BS4मध्ये महिला राज्याध्यक्ष म्हणून काम करत आहे आणि नाशिक येथे आहे रहिवासी आणि नाशिक महानगरपालिकेत मी पदवीधर शिक्षिका म्हणून काम करतो. नमस्कार, मी कोमल वर्दे. मी BS4ची संघटक आहे आणि तसंच आणीसची शहर कार्याध्यक्ष आहे. ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम होते. तुमच्या सगळ्यांची उपस्थिती लाभली त्याबद्दल तुमचे पण आभार. माझा परिचय माझा देऊन ओगले नाशिक. मी BS4चा जिल्हा अध्यक्ष. अभिनंदन सर. मी डॉक्टर TR गोराणे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्य प्रधान सचिव आणि गेल्या 30 वर्षापासून संघटनेमध्ये कार्यरत आहे. माझा व्यवसाय, मी माध्यमिक शिक्षक आणि मुख्याध्यापक प्राचार्य होतो. 6 वर्षापासून मी सेवानिवृत्त झालो आणि आता पूर्ण वेळ संघटनेचा राज्यभर काम पाहतो. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार सर्व मित्रांनो आणि सहकाऱ्यांनो. माझं नाव महेंद्र दातंगे. मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा सचिव आहे. चला बोला बोला कार्यकर्ते पटापट ना बोला. नमस्कार सर्वांना. मी विजय बागुल. मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विविध उपक्रम विभागाचा जिल्हा कार्यवाह म्हणून काम करतो. मी रत्नकांत पांडुरंग पवार, नाशिक शहर शाखेचा पदाधिकारी. मी विजय खंडेराव, नाशिक रोड शाखेचा कार्यकर्ता आहे. नमस्कार सगळ्यांना. मी ॲडव्होकेट समीर शिंदे आणि नाशिकचा कार्यकर्ता आहे. नाशिक जिल्ह्यात मी प्रभाकर शिरसाट, नाशिक रोड शाखेचा कार्यकर्ता आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती. नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र फेगडे. अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका हे आमचं जे मासिक आहे, संघटनेचं मुखपत्र, त्यातील संपादक मंडळामध्ये मी सदस्य म्हणून. नमस्कार, प्रल्हाद मिस्त्री, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका या मासिकाच्या संपादक मंडळात सदस्य आहे. नमस्कार सर्वांना. मी प्राध्यापक डॉक्टर सुदेश घोडेराव, नाशिक रोड येथे बिटको कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विभाग प्रमुख आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे काही काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयवरती पातळीवरती चालतं त्याचा राज्याचा कार्यभार. नमस्कार साथींनो. मी ॲडव्होकेट सुशील कुमार रेल्वे, नाशिक जिल्हा कायदेविषयक सल्लागार आहे आणि गेल्या 20 वर्षापासून मी काम करतो. धन्यवाद. तानगुडे सर. नमस्कार, मी कृष्णा तांबगुडे. मी जात पंचायत मोठमाती अभियानाचा राज्य कार्यवाह आहे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सक्रिय कार्यकर्ता आहे. ओके. तर मित्र स्वागत परिचय. तुम्हाला कोणाचा राहिला का परिचय सांगायचा? ठीक आहे. आपण आता रीतसर उद्घाटन. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाचे व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत. जय भारत. धन्यवाद. मला ते लेक्चर द्यायची सवय झाली आहे, परंतु तसं काय मानत नाही. कारण आपला हा जो लढा होता, जो संघर्ष होता, तो थांबलेला आहे या ठिकाणी आज. आणि आपण आज नवीन काहीतरी समाजाच्या भल्यासाठी चांगला निर्णय आपण या ठिकाणी घेत आहोत. त्याच्यामुळे मी काय जास्त काही भाषण बोलणार नाही. फक्त एवढी विनंती करेन का दोन्ही बाजूचे जे लोक असतील ते आता त्यांच्या मागण्या ज्या होत्या दोन्ही बाजूच्या त्या मान्य झालेल्या आहेत. आणि आपण यापुढे एकमेकाच्या सहकार्याने अंधश्रद्धा निर्मूलन असेल, जातपंचायत असेल, बालविवाह असेल किंवा अनेक कुप्रथा असतील, आंतरजातीय विवाहाचा प्रश्न असेल, त्याबरोबर आपण एकत्रपणे आपण काम करूया. आणि तुमचा समाज आपला समाज नव्हे तर सर्व भारत देशभर एक चांगला आज मेसेज जाईल या ठिकाणाहून. तर असा मी तुम्हाला विनंती करतो. आणि आपलं ज्या तुम्ही जे म्हटलं आहे, मी भाऊंना पण विनंती करतो, आपलं ते सर्वांनी जे मागणं आहे तर ते तुमच्यापर्यंत आहे. मनीषाची पण बोलणं झालेलं आहे. तर दोन्ही बाजूनी पण आपण ज्या काही गोष्टी होत्या त्या मान्य केलेल्या आहेत. आणि इथून पुढे एकमेकाच्या पूरक असे निर्णय घ्यावे दोघांनी पण, अशी मी दोघांना विनंती केली आहे आणि दोघांनी पण मान्य केलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रास्ताविकचं नसून आपल्या सर्वांना विनंती वजा माझं हे सूचना नव्हे तर माझी विनंतीच आहे तुम्हाला. तर तुम्ही मला वाटतं काही समजून घ्याल आणि पुढचं आपण बोलूया. चालेल. जर तुमचं बोलणं झाले, तुमचा निर्णय झालेला आहे, तो जगदीश भावना माझी विनंती आहे की जे काही तुमचं बोलणं झालं थोडक्यात तो निर्णय जो आहे सगळ्यांना कळवायसाठी तुम्ही तयारी करा. या पुढे.